दूध नसलं की प्रत्येक स्त्रीला खूप वाईट वाटतं, पण आता अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण अशी काही रेसिपी बनवणार आहोत की प्रत्येकजण दूध कधी नसेल याचीच वाट बघणार. नमस्कार, मी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता हे सगळं मी चाळणीत टाकणार आहे. आता हे खूप घट्ट आहे म्हणून मी चाळणीवर कपडा नाही टाकला. पण जर पातळ दूध असेल आणि ते जर फाटलं तर आपण काय करायचं, ते अजून थोडं उकळायचं म्हणजे त्याचे गोळे तयार होतात. मग चाळणीवर एक कपडा टाकायचा आणि सगळं त्यामध्ये ओतायचं. म्हणजे काय होतं, अतिरिक्त पाणी चाळणीमधून निघून जातं. आणि पुन्हा हे पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, जर थोडाफार वास असेल तर तो निघून जातो. खरं तर दूध फ्रेश असल्यामुळे त्याला बिलकुल वास नाही आहे, तरी मी धुवून घेते. आणि आता आपल्याला पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. 3 लिटर दूध असल्यामुळे भरपूर मलाई निघालेली आहे. पण थोडंसं दूध असेल आणि त्याची थोडीशी जरी मलाई निघाली ना, तरी आपण त्याची छान स्वीट डिश करू शकतो. मी आता ह्यामध्ये टाकत आहे साखर. आता साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं तर आपल्या आवडीनुसार. जर आपल्याला गोड आवडत असेल तर जास्त साखर घालायची, कमी आवडत असेल तर कमी साखर घालायची. इथे आता साखरेला छान पाणी सुटलेलं आहे. आता हे एकजीव होईपर्यंत परतत राहायचं. इथे आपण बघू शकता पूर्ण पाक ह्यामध्ये आटलेला आहे. आणि हे खूप कोरडं होऊ द्यायचं नाही, थोडंसं लुसलुशीत ठेवायचं. मी एक छोटासा डबा घेतला आणि त्यामध्ये टाकत आहे साजूक तूप. आता सगळीकडे ते व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये टाकत आहे मलाई बर्फी. आपण विचारही करू शकत नाही, मार्केटमध्ये जी मलाई बर्फी एवढी महाग मिळते, ती आपण नासलेल्या दुधापासून एवढी छान बनवू शकतो. आता ही आपण अशी टाकू शकतो किंवा लगेचही खायला सुरुवात करू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.